नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण मागे जे काही आपण चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर केले बघा, ज्या माहितीसाठी कव्हर करतो आपण रोज. तर त्यातले निवडक प्रश्न फक्त आपण आज रिव्हिजन म्हणून कव्हर करणार आहोत. प्रश्न सर्व IMP असणार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे प्रश्न आपण सर्व कव्हर करून घेणार आहोत. याचा उद्देश एकच की फक्त आपली रिव्हिजन होऊन जाईल, म्हणजे फास्ट पद्धतीने आपण जवळपास 100 प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तेही IMP प्रश्न. सर्व निवडक प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत. याचा PDF आपल्याला हवा असेल तर टेलिग्रामला मी अपलोड करतो, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. प्रश्न पहिला आहे, नुकतंच लॉन्च झालेले देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन कोणते आहे? पर्याय क, इंद्रजाल रेंजर हे देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन आहे, जे नुकतंच लॉन्च झालेले आहे. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजेश अग्रवाल यांची राजेश कुमार मीना यांच्या जागेवर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकतंच 2 दिवसापूर्वी आपण महत्त्वाच्या ज्या काही नियुक्त्या आहेत बघा, तर त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो देखील आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये सर्व नवीन नियुक्त्या आहेत बघा, त्या आपण त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला? तर हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने फ्रान्स देशासोबत करार केलेला आहे, फ्रान्स देशासोबत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, श्रीलंका देशाला मदत करण्यासाठी भारतातर्फे कोणते ऑपरेशन राबवण्यात आले? तर ऑपरेशन सागर बंधू हे ऑपरेशन भारताने श्रीलंका देशाला मदत करण्यासाठी राबवले होते. मुख्य पदाचा पदभार राजेश अग्रवाल मगाशीच आपण पाहिलं. पुढचा आहे प्रश्न, ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? तर विराट कोहली. पर्याय ब, विराट कोहली हा बघा ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे, ज्याच्या नावावर आता ODI क्रिकेटमध्ये 53 शतक झालेले आहेत. किती? 53 शतक. कारकिर्दीतील त्याचं 84 आहे. पूर्ण जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 84 आहे. दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला? तर तो बघा पर्याय क, जयंत नारळीकर यांना जाहीर झालेला आहे. पहिला गोविंदराजन पद्मनाभन यांना जाहीर झाला होता, दुसरा जाहीर झालेला आहे जयंत नारळीकर यांना. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी सेवा नोव्हेंबरमध्ये कोठे सुरू होणार आहे? तर ती बघा दिल्ली या ठिकाणी सुरू झालेली आहे. कोठे? दिल्ली या ठिकाणी देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी सेवा नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव 2025 म्हणून कोणते गाव निवडण्यात आले? तर मस्फोत UAE जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव 2025 म्हणून बघा निवडण्यात आले आहे. देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत कोठे उभारली जाणार आहे? तर ती वाढवण बंदर पालघर या ठिकाणी देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत ही उभारली जाणार आहे. पुढचा प्रश्न, पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झाला? तर इंदोर मध्य प्रदेश या शहरामध्ये पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प हा सुरू झालेला आहे. फाईड बुद्धिबळ विश्वचषकाचं नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर विश्वनाथन आनंद यांच्या नावावर फाईड बुद्धिबळ विश्वचषकाचं नाव ठेवण्यात आलं आहे. भारत कोणत्या देशातून 8 चित्त्यांची एक तुकडी आणणार आहे? तर भारत हा बघा बोत्सवाना या देशातून 8 चित्त्यांची एक तुकडी आणणार आहे, जी डिसेंबरच्या अखेरीस आपल्या भारताला प्राप्त होईल. या अगोदर भारताने नमिबियातून 8 चित्ते मागवले होते 2022 मध्ये, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते मागवले होते 2023 साली, आणि आता पुन्हा एकदा 8 चित्ते हे बोत्सवाना देशातून भारत मागवणार आहे. अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, 6वा विनबॅक्स 2025 हा लष्करी सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत आणि व्हिएतनाम यांच्या दरम्यान बघा 6वा विनबॅक्स 2025 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे. आपण 2025 मधील काही महत्त्वाचे लष्करी सराव कव्हर करणार आहोत. तो व्हिडिओ आपण रविवारी अपलोड करणार आहोत किंवा रविवारी. त्यामध्ये ठिकाण कोणकोणत्या देशामध्ये झाला आणि आवृत्ती किती आहे असे महत्त्वाचे टॉपिक त्या ठिकाणी कव्हर करून तो व्हिडिओ आपल्याला रविवारी मिळून जाईल. पुढचा प्रश्न, साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 हा सुरेश सावंत, लक्षात असू द्या, सुरेश सावंत यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता कोणत्या कादंबरीसाठी याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं, एक प्रश्न तुमच्यासाठी बनतोच.
पुढचा प्रश्न आहे 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ड प्रसिद्ध शिल्पकार रामू सुतार. लक्षात ठेवायचं, रामू सुतार यांना बघा 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. एक महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर रामू सुतार यांचं बघा नुकतंच वयाच्या 100व्या वर्षी निधन झालेलं आहे. प्रश्न IMPI विचारला जाऊ शकतो. यांनी जे काही महत्त्वाची काही शिल्प आहेत बघा तर ती साकारलेली. त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो आहे बघा राजपीपळा गुजरात या ठिकाणचा, जो जगातील सर्वात उंच आहे, तर तो देखील यांनीच साकारलेला आहे. असे महत्त्वाचे पुतळे जे आहेत बघा तर ते त्यांनी साकारले असून यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. याबाबत आपण रोजचा जो काही व्हिडिओ असतो बघा चालू मिनिटचा, तर त्यामध्ये डिटेल माहिती घेणार आहोत. प्रश्न पुढचा आहे, नुकतंच निधन झालेले धर्मेंद्र बॉलिवूडचा ही मॅन हे खालीलपैकी कोण होते? तर ते होते अभिनेते. लक्षात असू द्या, अभिनेते. पुढचा प्रश्न, भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांनी शपथ घेतलेली आहे. भूषण गवई भारताचे 52वे होते, 52वे. पहिला अंदांचा T20 विश्वचषक 2025 हा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला? तर तो आपल्या भारताने जिंकलेला आहे पहिला अंदांचा T20 विश्वचषक 2025. पुढचा प्रश्न, भारताने 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे? तर आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून भारताने बघा 2026 हे वर्ष घोषित केलेले आहे. इस्रोने 2025 हे वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. लक्षात असू द्या. जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणत्या देशात धावली आहे? चीन या देशामध्ये धावलेली आहे जगातील सर्वात वेगवान ट्रेन. भारतातील अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणते ठरले? केरळ ठरलेले आहे. पर्याय क केरळ. जगातील पहिला स्काय स्टेडियम कुठे उभारण्यात येत आहे? तर सौदी अरेबिया या देशामध्ये जगातील पहिला स्काय स्टेडियम हा उभारण्यात येत आहे. कशाच्या दृष्टिकोनातून? तर जे काही ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत बघा तर त्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. ऑलिम्पिक स्पर्धा नाही, सॉरी, फिफाचा विश्वचषक होणार आहे त्या देशामध्ये. फिफाचा विश्वचषक होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सौदी अरेबियामध्ये स्काय स्टेडियम हे उभारण्यात येत आहे. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनल्यात? रंजना प्रकाश देसाई हे बघा 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत. जे काही उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला बघा तर त्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती बघा आणि त्या समितीच्या त्या अध्यक्षता रंजना प्रकाश देसाई ज्या नुकतंच आता 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत. भारतातील पहिल्या काचेच्या मजल्याचा झुलता पूल कोठे उभारण्यात आला? तर ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी भारतातील पहिल्या काचेच्या मजल्याचा झुलता पूल हा उभारण्यात आलेला आहे, ज्याचं नाव आहे बजरंग सेतू. लक्षात असू द्या, बजरंग सेतू. नुकतेच भारतीय सैन्याने कोणते बटालियन स्थापन केलेले आहे? तर भैरव बटालियन हे भारतीय सैन्याने स्थापन केलेले आहे. भारताच्या 53व्या मुख्य सरन्यायाधीशपदी शिफारस जर आपण पाहिली तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांची करण्यात आली होती. खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटू सर या पदवीने सन्मानित करण्यात आले? तर जेम्स अँडरसन, ज्याच्या नावावर टेस्टमध्ये 700 विकेट्स आहेत आणि असं करणारा तो जगातील पहिला फास्ट किंवा वेगवान गोलंदाज ठरला आहे आणि याला नुकतंच सर या पदवीने सन्मानित करण्यात आलेले आहे. राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत? तर राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेल्या, कितव्या? पहिल्याच. त्यानंतर सुकोई MK-30I या विमानातून उड्डाण करणाऱ्या कितव्या राष्ट्रपती आहेत? तर तिसऱ्या आहेत. लक्षात असू द्या, तिसऱ्या आहेत. दुसऱ्या महिला आहेत. लक्षात असू द्या. राफेलमधून पहिल्या आणि सुकोईमधून उड्डाण करणाऱ्या तिसऱ्या, महिला विचारलं तर दुसऱ्या. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे? तर देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार ही पर्याय ड वरीलपैकी सर्व विप्रो, IISc, RV या तिन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. HAL ने SJ-100 विमानाचे उत्पादन करण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे? तर युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यासोबत करार हा करण्यात आला आहे.
पुढचा प्रश्न, दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनगवा हा कोणास जाहीर झाला, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तो जाहीर झाला आहे. दरबारमऊ परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली, तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने बघा दरबारमऊ परंपरा पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा ही केलेली आहे. ज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, ओमर अब्दुल्ला आहेत, ओमर अब्दुल्ला. ग्लोबल फायरवर्क इंडेक्स 2025 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे, तर ग्लोबल फायरवर्क इंडेक्स 2025 नुसार भारत हा 4थ्या स्थानावर आहे. 12व्या प्रो कबड्डी लीग PKL 2025 चा विजेता कोण ठरलेला आहे, तर दबंग दिल्ली हा बघा 12व्या प्रो कबड्डी लीग PKL चा विजेता ठरला असून उपविजेता आहे पुणेरी पलटण. भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह कोणता आहे, तर तो पर्याय क CMS-03 हा भारतातील सर्वात वजनदार उपग्रह असून तो नुकतंच लॉन्च करण्यात आलेला आहे. भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर कोण ठरली आहे, तर डायना पुंदोले ही बघा भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर ठरली जी पुण्याची आहे. भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजला कोणाचे नाव देण्यात आले, तर बजरंग सेतू असे नाव देण्यात आलेले आहे. राज्यात कोणता आजार नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आला, तर कुष्ठरोग हा जो काही आजार आहे तर तो राज्यामध्ये नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आला आहे. मिलन 2026 हा बहुराष्ट्रीय नौदल युद्ध सराव कोठे आयोजित केला जाणार आहे, तर तो विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे, तर मालदीव हा बघा तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. खालीलपैकी कोणता देश भारतात आपला पहिला राजदूत नेमणार आहे, तर पर्याय क अफगाणिस्तान हा तालिबानचं जेव्हा सरकार आलं बघा तर त्यानंतर भारतामध्ये पहिला राजदूत हा अफगाणिस्तान नेमणार आहे. किरण देसाई यांची कोणती कादंबरी 2025 बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाली होती, तर पर्याय ड द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी ही जी काही कादंबरी होती तर ती बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाली होती, जी किरण देसाई यांची कादंबरी आहे. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी कोणत्या शहराचे महापौर बनले, तर न्यूयॉर्क या शहराचे महापौर बनलेले आहेत जोहरान ममदानी जे भारतीय वंशाचे आहेत. जगातील सर्वात मोठ्या पुरातत्व संग्रहालय GEM चे उद्घाटन हे कोठे करण्यात आले आहे, तर ते इजिप्त या देशामध्ये करण्यात आलेले. कोठे, इजिप्त या देशामध्ये. सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले, तर आपला महाराष्ट्र सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर कोणते घोषित करण्यात आले, तर मदुराई हे स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर घोषित करण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणता देश जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे, तर खालीलपैकी जगातील पहिला देश हा कॅशलेस देश हा स्वीडन बनलेला आहे. कोणता, तर स्वीडन. पर्याय ब स्वीडन. महाराष्ट्रात कोणता दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला, तर महाराष्ट्रामध्ये 7 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तर तो विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. बिहारमध्ये 1951 नंतर सर्वाधिक किती टक्के मतदान हे झाले आहे, तर 66.91 एवढे मतदान बिहारमध्ये 1951 नंतर झालेले आहे. किती टप्प्यांमध्ये पार पडले, 2 टप्प्यांमध्ये, ज्यामध्ये BJP पक्षाने सर्वाधिक 89 जागा जिंकल्या, JDUने जिंकलेल्या आहेत 85 जागा. 243 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. 2025 हा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला, तर 2025 हा बुकर पुरस्कार हा डेव्हिड झ्लाले यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या कादंबरीसाठी, तर फ्लेश कादंबरीसाठी. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य कोणते ठरले आहे, तर 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य ठरलेले आहे आपला महाराष्ट्र. नोव्हेंबर 2025 मध्ये प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने कोणास सन्मानित करण्यात आले, तर शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांना इंटरपोल पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. मलबार 2025 हा बहुराष्ट्रीय नौदल सराव कोठे आयोजित केला जाणार आहे, तर तो ग्वाम उत्तर पॅसिफिक USA या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. केरन सेक्टरमध्ये घुसखोरांविरुद्ध सशस्त्र दलाने कोणते ऑपरेशन राबवले होते, तर ऑपरेशन पिंपल हे ऑपरेशन राबवले होते. कशासाठी, तर घुसखोरांविरुद्ध. कोणी, तर सशस्त्र दलाने. कुपवाडा जम्मू काश्मीर.
ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते ज्यांचं निधन झालेलं आहे? तर सालुमर्दा थिमक्का यांना ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत? तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ह्या BJP पक्षाने जिंकलेल्या आहेत. किती? 89 जागा याने जिंकलेल्या आहेत, 85 जागा. लंडनमधील इंडिया हाऊस भारतातील कोणते राज्य सरकार खरेदी करणार आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकार हे लंडनमधील इंडिया हाऊस हे खरेदी करणार आहे. पहिल्या आदिवासी क्रीडा संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर पहिल्या आदिवासी क्रीडा संमेलन 2025 चे आयोजन हे कारगिल लडाख या ठिकाणी करण्यात आले होते. कुठे? कारगिल लडाख या ठिकाणी. गरुड 2025 हवाई युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान गरुड 2025 हा हवाई युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे. बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कोठे राबवला जाणार आहे? तर जुन्नर विभागामध्ये राबवला जाणार आहे. युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अभिनेत्री कीर्ती सुरेशची नियुक्ती करण्यात आलेली आहे युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून. 2024चा 37वा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर तो 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा मिचेल बॅचलेट यांना प्रदान करण्यात आलेला आहे. बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री कोण बनलेत? नितीश कुमार बनलेत. नितीश कुमार. मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती खालीलपैकी कोण ठरलेली आहे? तर फातिमा बॉश. पर्याय ब फातिमा बॉश ही बघा मेक्सिकोची आहे जी विजेती ठरलेली आहे मिस युनिव्हर्स 2025 ची. मनिका विश्वकर्मा जिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते या स्पर्धेमध्ये. पहिल्या मानवी दर्जाचे L110 विकास इंजिन इस्रोला कोणी सुपूर्द केले? तर गोदरेज एरोस्पेसने इस्रोला सुपूर्द केलेले आहे पहिल्या मानवी दर्जाचे L11 विकास इंजिन. 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले होते. कोणत्या देशाच्या कोर्टाने बायजू रवींद्रनवर 8,900 करोड रुपयांचा दंड हा लावला आहे? तर अमेरिका देशाच्या कोर्टाने बायजू रवींद्रनवर बघा 8,900 कोटींचा किंवा करोडांचा दंड हा लावलेला आहे. 20वी G20 शिखर परिषद 2025 ही कोठे आयोजित करण्यात आली होती? पर्याय ड जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी 20वी G20 शिखर परिषद ही आयोजित करण्यात आली होती. जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन हे आयोजित करण्यात आले होते. अयोध्यातील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते पार पडले? तर अयोध्यातील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेले आहे. T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रोहित शर्माची बघा T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महिला कबड्डी विश्वचषक 2025 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर आपल्या भारताने जिंकलेला आहे. पराभव कोणाचा केलेला आहे? चीनी तैपेईचा पराभव करत भारताने विजेतेपद हे जिंकलेले आहे. घर घर राम अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा घर घर राम अभियानाची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या संस्थेत करण्यात आले? तर युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. आता फ्रान्स या देशामध्ये पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे आणि त्या ठिकाणी या पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. 2023च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत? तर त्या आपल्या भारतामध्ये होणार आहेत. अहमदाबाद भारत या ठिकाणी. कुठे? अहमदाबाद भारत. 2026च्या ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी. दितवाह चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात तयार झालेले आहे? तर दितवाह चक्रीवादळ खालीलपैकी बघा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले. कुठे? बंगालच्या उपसागरामध्ये. याला दितवाह नाव कोणत्या देशाने दिले? तर येमेन देशाने दिलेले आहे. येमेन देशाने.
जगातील सर्वात उंच श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले? तर जगातील सर्वात उंच श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण हे गोवा राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम कोणती ठरलेली आहे? पर्याय ब कॅमिकारा रम ही ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम ठरलेली आहे. जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक एड्स दिवस हा 1 डिसेंबरला साजरा करण्यात आला आहे. UN रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र हे कोणते ठरलेले आहे? तर जकार्ता इंडोनेशिया हे शहरी क्षेत्र ठरले, ज्यामध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या ही दर्शवण्यात आलेली आहे. शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर कोणते ठरले आहे? तर अमरावती हे शहर, ज्याने बघा तांबट हा पक्षी बघा शहर पक्षी म्हणून निवड केलेला आहे आणि असं करणारे ते राज्यातील पहिलेच शहर ठरलेले आहे. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या? तर डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर या पहिल्या महिला कुलगुरू बनल्यात. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू. डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या प्रकरणांची चौकशी कोणत्या विभागाकडे सोपवण्यात आली आहे? तर CBI केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय PMOचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर सेवातीर्थ, लक्षात असू द्या, सेवातीर्थ असे नाव ठेवण्यात आलेले आहे केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचं नाव. केंद्रीय सचिवालयाचं नाव काय? कर्तव्य भवन. आणि देशातील जे काही राजभवन आहेत त्यांचं नाव काय? लोकभवन. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. WHOच्या रिपोर्टनुसार HIV संक्रमण कोणत्या देशात सर्वात वेगाने वाढले आहे? पर्याय ब पाकिस्तान देशामध्ये HIV संक्रमण हे सर्वाधिक वेगाने वाढले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर NIAचे प्रमुख सदानंद दाते हे आता महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक असणार आहेत रश्मी शुक्ला यांच्या जागेवर. भारतातील सर्वात लांब काचेचा स्कायवॉक कोणत्या ठिकाणी खुला झाला आहे? तर भारतातील सर्वात लांब काचेचा स्कायवॉक हा विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी खुला झाला आहे. एकुवेरियन युद्ध अभ्यास 2025 हा कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर एकुवेरियन युद्ध अभ्यास 2025 हा भारत आणि मालदीव या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. डिसेंबर 2025 मध्ये वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणास निवडण्यात आले? तर आर्मंड डुप्लांटिस याला बघा 2025 मध्ये वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे. भारतीय नौदल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 80 ते जवळपास 100 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.